मुंबई आणि एमएमआर गुर्जरचा जोडण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंगांच्या IIT बॉम्बेचं मुंबई झालं नाही या वक्तव्याचा घेतला समाचार। मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीतील तब्बल 11 लाख दुबार नावं, राज्य निवडणूक आयोगाची धक्कादायक माहिती। यादी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने मागितला वेळ। विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले 43 जण महायुतीत, 26 पराभूत भाजपत, 13 अजितदादांकडे तर 7 जणांच्या हाती धनुष्यबाण। सर्वाधिक 19 उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे। लाडकी बहीण योजनेवरून शिंदे फडणवीसांमध्ये श्रेयवादाची चर्चा। देवाभाऊ आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। तर योजना सुरू केल्याचा अभिमान असल्याचं शिंदेंचंही वक्तव्य। सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होतंय। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची खंत, तरुणाईकडे बदल घडवण्याची क्षमता असल्याचंही मत। सोलापूरच्या अनगर येथील उज्ज्वला थिटेंच्या अपिलावर आज पुन्हा सुनावणी। दोन्ही बाजूंचा होणार युक्तिवाद। अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दाखल केली होती याचिका। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींच्या हरकतींनंतर साधू महंतही साधुग्रामच्या जागेवर ठाम। साधू तपोवनातच राहणार, महंत सुधीरदास यांची भूमिका। राज्यातील 1800 भजन मंडळांना 4.5 कोटी मंजूर, दरमहा प्रत्येकी 25,000चं अनुदान मिळणार। हार्मोनियम, मृदुंग, पखवाज, वीणासाठी निधी वापरता येणार।